करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली। यामध्ये तिरंगी लढत होते। आज आदिनाथ संजीवनी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आलाय। भैया, आज नारळाचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय, काय प्रतिक्रिया असणार आहे आपली? आज आदिनाथ कारखान्याच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या ठिकाणी आणि आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार जयंतराव जगताप साहेब, आदरणीय आमदार नारायणराव पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पॅनल उभं केलेलं आहे आणि करमाळा तालुक्यातील आणि विशेषतः आदिनाथ कारखान्याच्या सभासदांची इच्छा आहे की सहकारी संस्था आहे, लोकांनी उभी केलेली संस्था आहे, शेतकऱ्यांची संस्था राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून लोकांच्या आग्रहास्तव हे उभं राहिलेलं पॅनल आहे। मला खात्री आहे 100% पूर्णच्या पूर्ण पॅनल निवडून। सध्या आदिनाथ कारखाना बंद अवस्थेत आहे, त्याला ऊर्जित अवस्थेसाठी निधीसाठी कशा पद्धतीने आपल्याकडून मदत केली जाणार आहे? या बाबतीत गेल्या वर्षी करमाळा तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी, नेते मंडळींनी, आदरणीय चंद्रराव जगताप साहेब असतील, नारायणराव असतील, रणजितसिंह मोहिते पाटील साहेब असतील, या सगळ्यांकडे मागणी केली होती की हा कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्या दृष्टिकोनातून रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे लागून प्रशासक नेमण्याचं काम केलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली NCDC साठी प्रस्ताव तयार करून दिलेला आहे। तो प्रस्ताव आता राज्य शासनाकडे आहे। राज्य शासनाची एकदा मंजुरी मिळाली की तो केंद्राकडे NCDC कडे जाईल आणि कारखान्याला निधी उपलब्ध होईल। यामध्ये आमदार रोहित पवारांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे हे माहितीच्या पॅनल मधून प्रचाराचं काम करतात, याबद्दल आपण काय आमदार रोहित दादांशी चर्चा करणार आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सहकार आहे, सहकारात राजकारण आणलं जात नाही किंवा बघितलं जात नाही। सहकारामध्ये जो तो आपल्या विचारसरणीनं काम करतो, जो तो आपल्या आवडीनं काम करतो, त्यामुळं यात कोण कुठल्या पॅनल मधनं उभा आहे याला महत्व नाही। आता आम्ही जे सगळे एकत्र दिसतोय, आमचा उद्देश एकच आहे की हा कारखाना चालू झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे। यामध्ये करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय। तुमच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्यामुळे हा सुडानं गुन्हा दाखल केला असं त्यांचं म्हणणं आहे, त्यावर आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? या बाबतीत भाऊंनी मला सविस्तर सगळी माहिती दिलेली आणि मुद्दामून या जिल्ह्यामध्ये माझं ज्या लोकांनी काम केलं त्यांना हेतू पुरस्कार टार्गेट करण्याचं काम चाललेलं आहे आणि मी एवढंच सांगेन की मी माझ्यासाठी पळालेल्या सर्वच लोकांसाठी त्यांच्या मागे खंबीरपणाने उभा राहणार आहे। ही आमची एकी तोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे, परंतु आमच्यात एवढी एकी आहे, जीवाभावाची एकी आहे, ती कधीच तुटणार नाही की कोणत्याही लेवलचे प्रयत्न कोणी केले तर। या घटनेमध्ये आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहात का? विरोधकांना नेमकं यातून काय इशारा देणार? 100% मी सांगितलं ना, आमची एकी तोडायचा प्रयत्न करते तर आम्ही जीवाभावाने एकत्र आलेलो आहे, त्यामुळे आमचा एकी तुटायचा विषय नाही। खंबीरपणाने मागं उभा राहणार आहे, सगळ्या गोष्टीत मागं उभा राहणार आहे आणि सगळीकडे उभा राहणार आहे, त्यामुळे विषय येत नाही कुठल्या गोष्टीचा। आपण पाहतोय की माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम झालेलं आहे, त्यांनी माझा प्रचार केल्यामुळं आमची एकी तोडण्याचं काम हे विरोधाकडून केलं जात असल्याची प्रतिक्रिया खासदार धैर्यशील भैया यांनी बोलताना दिली आहे। कॅमेरामन प्रशांत भोसले सह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा।